आणि यानंतरची बातमी आहे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण मुसळधार पावसामुळे तांत्रिक बिघाडाचा मोनोला फटका। महिनाभरात दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा। अधांतरी लटकलेले प्रवासी सुखरूप उतरवले। बंजारा समाजाचा बीडमध्ये मोर्चा। बंजाऱ्यांना हवंय आदिवासी आरक्षणात उपवर्गीकरण। महामुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस। शहरात अनेक ठिकाणी साचलं पाणी। परतीच्या पावसानं मुंबईची लोकल सेवा कोलमडली। तुम्ही तुमचं आयकर रिटर्न भरलं? आज आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस। वेळेवर रिटर्न न भरल्यास होईल दंड। वक्फ सुधारणा लागू होणार की नाही? सोमवारी सर्वोच्च न्यायालय अंतरिम निकाल देणार। धार्मिक अस्तित्वासाठी मुसलमान न्यायालयात। पाकड्या गायकाचे केले कौतुक। पुण्यात हिंदुत्ववादी संघटना चिडल्या। बॉलर पबच्या बाहेर रविवारी रात्री प्रचंड धिंगाणा। आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल। भवनात मुख्य न्यायाधीश आराध्ये यांच्याकडून शपथ। संजय राऊतांवर चहूबाजूंनी हल्ला। अमोल मिटकरींचे धक्कादायक विधान। आमदार मिटकरी म्हणाले, राऊत यांची जीभ हासडली पाहिजे। नितीन गडकरींचं वक्तव्य पुन्हा वादात। इमानदारीनं 200 कोटी कमावले। नितीन गडकरींचं वक्तव्य ठरलं लक्षवेधी। नाशकात पवार गटाचा मोर्चा। शेतकरी प्रश्नावर शरद पवार महायुतीला जाब विचारणार। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबूतरखान्याचे उद्घाटन। राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिरात बनवला जैनांनी कबूतरखाना। नाशकातल्या बैठकीत मराठे आपापसात भिडले। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा। मविप्रच्या खासगी विद्यापीठाचा मुद्दा ठरला वादाचा। साताऱ्यात एका महिलेला डबल जुळं। पहिल्या बाळंतपणात तिळं, आता झाली एकाच वेळी 4 मुलं। साताऱ्यात मजुराचा डबल धमाका। धनगरही अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी सरसावले। बारामतीत आरक्षण श्रेणी बदलासाठी धनगरांची लवकरच बैठक। सरकारला प्रश्न चिघळत ठेवायचे आहे। मराठा आरक्षण वादाच्या निमित्तानं शरद पवार यांचं टीकास्त्र। आरक्षणावरून दोन्ही बाजूनं राजकारण होतंय। समंजस नेत्यांनी समाजातील तेढ कमी करावी। मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्यानं ओबीसी नेते आक्रमक। पोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर गंभीर आरोप। महायुतीतून बाजूला करण्याचा प्रयत्न झाल्यास वेगळा विचार करू। भरत गोगावले यांचा महायुतीला इशारा। छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविरोधात बच्चू कडूंचा सरकारला इशारा। लोकलच्या दरवाजात लटकत माथेफिरूची स्टंटबाजी। महिलांच्या डब्यात बाहेर लटकत स्टंटबाजी। विरार ते दादर लोकलमधील घटना। आसाममध्ये भूकंप, हादरे बसले भूतानपर्यंत। गुवाहाटी इथं अनेक घरांचं नुकसान। भीषण पूरस्थितीमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत। येवल्यातील मुस्लिम बांधवांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात। जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या येवल्यातून पंजाबकडे। संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पैठणमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं। शेतीचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। वसमत तालुक्यात अनेक गावांना पावसानं झोडपलं। शेताला तळ्यांचं स्वरूप। शेतात 4 फूट पाणी। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे नांदुरा रेल्वे स्थानकाला गळती। कोट्यवधींच्या दुरुस्तीनंतरही रेल्वे स्थानकाची दुरवस्था। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत।